माऊली रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा आजचा 13वा दिवस आहे. म्हणजेच आळंदीहून पंढरीच्या दिशेने ही पालखी येत असताना आज 13 दिवस पूर्ण झालेत. आज जो आहे या दिवसाचा मुक्काम हा माळशिरसमध्ये असणार आहे आणि काल जी आहे माऊलींची पालखी नातेपुते या ठिकाणी मुक्कामी होती. नातेपुते ते माळशिरस हा प्रवास 18 किलोमीटरचा असला तरी या प्रवासात एक अविस्मरणीय क्षण असतो, तो म्हणजे पुरणवडेचं गोल रिंगण. या पालखी सोहळ्यातलं हे पहिलं गोल रिंगण जे आहे ते पुरणवडे या ठिकाणी दुपारी पार पडणार आहे. त्यानिमित्ताने त्या ठिकाणी ही उत्साह आहे. मात्र सध्या मी माळशिरसमध्ये असणाऱ्या माऊलींच्या मुक्कामस्थळी आहे, ज्या ठिकाणी या पालखीचा मुक्काम होणार आहे. त्या ठिकाणी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर या ठिकाणी जो माऊली ज्या ठिकाणी विसावतात, पालखी ज्या ठिकाणी ठेवली जाते, त्या जो कट्टा आहे त्याचं ओट्याचं या ठिकाणी तंबू लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. सोबतच जे माळशिरस शहरामध्ये अनेक नागरिक जे असतात ते दर्शनासाठी गर्दी करतात, त्यामुळे या ठिकाणी दर्शन रांगेची व्यवस्था असेल, मंडपाची व्यवस्था असेल ती करण्यात आली आहे. सध्या असंख्य वारकरी जे आहेत ते या ठिकाणी आधी येऊन विसावले आहेत, ते त्या ठिकाणी आराम करत आहेत. सोबतच संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी अंतिम टप्प्यात आली असून संध्याकाळी साधारण 6 नंतर जे आहे ते या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन दिनेश सिंगसह प्रथमेश तांबे, LS मराठी, सोलापूर.